नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्णव हा ईश्वरीच्या आईकडे जाब विचारण्यासाठी घरी आलेला असतो आणि तो बोलतो, तुमचे माझ्या आईला मारून पोट भरले नाही का? तरी देखील तुम्ही आता माझ्या जीवनामध्ये तुमच्या मुलीला पाठवलं आहे. मी कसं तरी या मोठ्या धक्क्यातून सावरत होतो, तरी देखील तुम्हाला ते पावलं नाही का? अशा प्रकारे तो ईश्वरीच्या आईवर रागवलेला असतो आणि ईश्वरीची आई मात्र काहीच बोलत नाही. त्यानंतर आपण पाहतो अर्णव हा रागानेच घराच्या बाहेर येतो आणि ईश्वरीला बोलतो, तुझं मुळामध्ये माझ्यावर प्रेमच नव्हतं. तू फक्त तुझ्या आईच्या सांगण्यावरून माझ्या जीवनामध्ये आली आहेस आणि फक्त मला त्रास देण्यासाठी. आता तू प्रेम नसलेल्या नात्यामध्ये संपूर्ण आयुष्य काढ. असे बोलून तो रागाने आपली कार सुरू करून पुढे जातो आणि तो पुन्हा गाडी थांबवतो आणि ईश्वरी ही स्वतःच्याच मनाशी बोलत असते की सर, मी तुमच्यावर कधी प्रेम केलं असे नाही, माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे. आणि अर्णव हा पुन्हा एकदा कार मागे घेतो आणि ईश्वरी ही कारमध्ये बसते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ईश्वरी ही अर्णवचा गैरसमज कशाप्रकारे दूर करणार, त्याचबरोबर अर्णवच्या बाबाचे आणि ईश्वरीच्या आईचे नाते काय होते हे सत्य सर्वांच्या समोर आणणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. तू ही रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.